हे पाहू शकता तुम्ही, हे पोहे आहेत जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो, मध्यम आकाराचे. आता हे पोहे आपण चाळून घेऊया. हे पोहे चाळण्यासाठी मी गहू चाळायची चाळणी वापरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. दर महिन्याचं सामान भरल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी करून ठेवायच्या ज्याच्यामुळे जेवण करणं अगदी सोयीस्कर होतं, ते आजपासून आपण पाहणार आहोत. अधिकतः करून आपण नाश्त्याला पोहे, शिरा, उपमा, थालीपीठ, इडली अशाच गोष्टी करत असतो, हो की नाही? तर अशाच काही बेसिक गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे पाहू शकता, आपले पोहे चाळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता परातीमध्ये किती कच निघाली आहे आणि आपले पोहे व्यवस्थितरित्या चाळून झालेले आहेत. हे बघा. आता हे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत, कारण काही गोष्टी असतात ज्या चाळणीतनं निघत नाहीत, त्या आपल्याला निवडूनच घ्याव्या लागतात. जसं भाताचं तूस किंवा इतर काही गोष्टी असतात त्या. बऱ्याचदा काय होतं, कांदे पोहे योग्य तऱ्हेने भिजवता न आल्यामुळे एकतर पोह्याचा लगदा तरी होतो किंवा पोहे दडदडीत तरी होतात. त्यासाठी काय करायचं ते देखील मी आज सांगणार आहे तुम्हाला. आता पाहू शकता, हे पोहे आपले साफ करून झाले आहेत. हे एकूण अर्धा किलो पोहे होते. आता हे आपल्याला डब्यात भरून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे साफ करून ठेवले की तुम्ही कधीही कांदे पोहे, चिवडा, दूध पोहे, दडपे पोहे कधीही करू शकता, म्हणजे आपली धांदल होत नाही. डब्यामध्ये भरल्यानंतर पोरकीड होऊ नये किंवा जाळी पडू नये म्हणून यात तमालपत्राची पानं घालून ठेवायची. आता इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. कांदे पोह्यासाठी पोहे कसे भिजवायचे ते दाखवत आहे मी तुम्हाला आता. हे बघू शकता, हे मेजरचीच वाटी आहे माझी ही. आता याच्यामध्ये पाणी घालायचे आपल्याला. आता या पोह्यामध्ये पोहे बुडतील इतपत पाणी घालून घेऊया आणि अलगद हाताने आता पोहे चोळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आता हे पाणी आपण काढून टाकूया. तुम्हाला असंच जमत नसेल काढायला तर तुम्ही एक प्लेट ठेवायची त्याच्यावरती आणि क्रॉस करून ते पाणी थोडंसं जागा मोकळी ठेवून काढून टाकायचं. पोहे धुतल्यानंतरच कांदा मिरची चिरायला घ्यायचं आहे, म्हणजे हे तोपर्यंत सगळं करेपर्यंत हे पोहे व्यवस्थित सेट होतात. कांदे पोहे कसे करायचे हा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती, तो तुम्ही पाहू शकता. आजचा दुसरा घटक आहे शेंगदाणे. पहिला पोहे झाले आणि आता शेंगदाणे. आता हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आपल्याला भाजीसाठी तसेच साबुदाणा खिचडी, बटाटा कीस याच्यासाठी दाण्याचा कूट लागतोच. शेंगदाणे भाजताना एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याची पुरचुंडी करून असं मग शेंगदाणे भाजायचे. त्याच्याने काय होतं, व्यवस्थित भाजले जातात, ते खमंग भाजले जातात. आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. आता हे दाणे आपण सोलून घेऊया. तुम्ही या शेंगदाण्याचा कूट सोलून देखील करू शकता किंवा न सोलता देखील करू शकता, तुमच्यावरती आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. मी येथे सोलून करत आहे. दाणे सोलून झाल्यानंतर पाकडून घ्यायचे, म्हणजे साल बाजूला होते आणि मग दाण्याचा कूट मिक्सरवरती करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला दाण्याचा कूट झालेला आहे तयार. तुम्हाला अधिक जाड हवा असेल तर अधिक जाड करू शकता. मला अशा प्रकारे लागतो, मी अशा प्रकारे केलेला आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही, या दुसऱ्या डब्यामध्ये मी हे कच्चे दाणे ठेवलेले आहेत, जे आपल्याला उपम्याला, पोह्याला, चिवड्यासाठी किंवा अळूच्या भाजीसाठी वगैरे लागतात. आणि हे दाणे खराब होऊ नये म्हणून यात तुम्ही कढीपत्त्याची पानं, जाडं मीठ किंवा वाळलेली मिरची घालून ठेवू शकता. आणि जर ठेच्यासाठी तुम्हाला दाण्याचा कूट हवा असेल तर तो तुम्ही खलबत्त्यात करू शकता. आजची तिसरी गोष्ट म्हणजे रवा. मी नेहमीच 0 साईजचा रवा आणते, उपम्यासाठी पण आणि शिऱ्यासाठी देखील. रवा आणला की तो देखील साफ करून घ्यायचा, निवडून घ्यायचा. एखाद्या वेळेस त्याच्यात कीड लागलेली असू शकते किंवा जाळी पडलेली असू शकते, त्यासाठी आधी निवडून घ्यायचा. आता मी हा काढलेला आहे भांड्यामध्ये एका.
तो आता निवडून घेते. आता दुसरी गोष्ट भाजताना आधी आपल्याला कढई पुसून घ्यायची एका कपड्याने आणि पलेता देखील पुसून घ्यायचा आणि मग भाजायला घ्यायचा आहे रवा. आता हा रवा मी 2 टप्प्यात भाजणार आहे. 0 साईजचा रवा आहे जो आपण लाडवासाठी वापरतो. स्पेशली लाडवासाठी वापरला जातो, पण मी नेहमीच उपम्यासाठी शिऱ्यासाठी हाच रवा आणते. हे बघा, हा रवा मंद ते मध्यम आचेवरतीच भाजायचा आहे. शेंगदाण्याचं टरफल राहिलं होतं ते काढून टाकलं आहे मी. अशा प्रकारे रवा भाजून ठेवला तर तुम्ही लाडू पटकन करू शकता, शिरा करू शकता पटकन, खीर करू शकता पटकन. जळू द्यायचा नाही आहे आणि हा भाजल्यामुळे हा बिलकुल खराब होत नाही, अजिबात खराब होत नाही. आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. आता हा काढल्यानंतर फॅनखाली थंड करत ठेवायचा आहे. पूर्णपणे थंड झाल्यावरती डब्यात भरून ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित भाजला गेला आहे तो. आता पाहू शकता, हा बघा, हा भाजलेला रवा आणि हा अर्धा रवा मी न भाजलेला ठेवलेला आहे, जो आपल्याला इडली, डोसा, फिश फ्राय, सुरण फ्राय यासाठी लागतो. आणि यात आपल्याला 4-5 लवंगा घालून ठेवायच्या आहेत खराब होऊ नये म्हणून. चौथी गोष्ट, चणा डाळ. ही चणा डाळ निवडून घेतलेली आहे. आता आपण भाजून घेऊया. 2 ते 3 टप्प्यात आपण ही चणा डाळ भाजून घेणार आहोत. ही 2 किलो चण्याची डाळ आहे. ही डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला दळायला द्यायची आहे की आपलं बेसन तयार, म्हणजेच चण्याचं पीठ तयार. हे पीठ करताना किंचित सरसरीत पाहिजे असं सांगायचं, हलकंसं, म्हणजे कधीही तुम्ही लाडू, शेव, भजी, कोथिंबीर वडी करू शकता. तर ही चण्याची डाळ मी एका सुती कापडावरती काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. भांड्यामध्ये काढली असता त्याला पाण्याचा शेज येतो हलकासा, त्याच्यामुळे आपल्याला ही सुती कापडावरती काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता कशी डाळ भाजली गेली आहे, अगदी छान. हे बघा जवळून. अशा प्रकारे भाजून केलेल्या डाळीचे बेसन हे 3 महिने सहज टिकतं. आपण हे पीठ भाजून केल्यामुळे बेसनाचे लाडू करताना बेसन जास्त भाजायची गरज पडत नाही आणि यामुळे लाडू जास्त टेस्टी बनतात. चणा डाळ भाजल्यानंतर त्याच्या वजनात घट होते आणि शिवाय दळून आणल्यानंतर देखील थोडीफार घट होते. अंदाजे 150 ग्रॅमपर्यंत घट होते. खास करून लाडवासाठी या प्रकारे पीठ तयार करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. भाजी नसेल तर झुणक्याची पोळी कोण कोण आवडीने करून खातं, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता 5वी गोष्ट म्हणजे गहू. ते स्वच्छ करून घ्यायचे आणि दळताना यात सोयाबीनचे दाणे आणि मेथी घालायची. हे बघू शकता, ही 1 चमचा मेथी घालत आहे मी. हे 3 किलो गहू आहेत. पाहू शकता चपातीचं पीठ तयार आहे. कशी वाटली ही बेसिक माहिती? आवडली असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.